माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. सर्वप्रथम मृतात्म्यास शांती लाहो. भाग 3. ओम श्री परमात्मने नमः. भाग 31. ज्योतिषशास्त्र भाग 1. सुत म्हणाले की श्रीहरी रुद्राला सांगू लागले, नक्षत्राची राशी चक्रातील संख्या 27, प्रत्येकाची एक देवता. नंतर योगिनी चक्र अर्थात कोणत्या तिथीला कोणत्या दिशेला कोणती योगिनी असते ते सांगून त्या दिशेला त्या तिथीला प्रवासात जाऊ नये असे सुचवले आहे. नंतर अधोमुखी ऊर्ध्वमुखी नक्षत्र सांगून त्याची शुभाशुभ फळे सांगितली. त्याप्रमाणे शुभ तिथी कोणत्या अशुभ कोणत्या त्यांचे वर्णन, त्यांची शुभ तशीच अशुभ फळे, वार, सूर्यसंक्रांत यांच्या संयोगाने कशी कशी प्राप्त होतात त्याचे सविस्तर वर्णन केले. पुढे वार, नक्षत्र यामुळे निर्माण होणारे विविध योग, उदाहरणार्थ अमृत योग, सिद्धी योग, शूलयोग, गंडयोग, अतिगंड, व्याधात, व्रज, व्यतिपात, परिघ, वैधृती वगैरेची माहिती देऊन त्यांची चांगली वाईट फळंसुद्धा सांगितली. वार नक्षत्र यांचे परस्पर योग श्रीहरीने असे सांगितले की शुभ योगामध्ये जर रविवारी हस्त नक्षत्र आले, गुरुवारी पुष्य, बुधवारी अनुराधा, शनिवारी रोहिणी, सोमवार मृग, शुक्रवारी रेवती, मंगळवारी अश्विनी असेल तर तो योग सिद्धी देतो. रविवारी भरणी नक्षत्र, सोमवारी चित्रा, मंगळवारी उषाढा, उत्तर आषाढा, बुधवारी घनिष्ठा, गुरुवारी शतधारका, शुक्रवारी रोहिणी, शनिवारी रेवती असेल तर तो विषारी योग होय. बालकाचे संस्कार करण्यासाठी पुष्य, पुनर्वसू, रेवती, चित्रा, श्रवण, धनिष्ठा, हस्त, अश्विनी, मृग, शततारका ही नक्षत्र उत्तम. त्याप्रमाणे प्रवास करण्यासाठी विशाखा, तिन्ही, उत्तरा, मघा, आद्रा, भरणी, आश्लेषा, कृतिका ही नक्षत्र प्रशस्त होय. भाग 32. ज्योतिषशास्त्रातला दुसरा भाग. श्रीहरी पुढे म्हणता, हे रुद्रदेवा, आता तुला ग्रहाच्या दशा सांगतो. सूर्याची दशा 10. सूर्याची दशा 6 वर्षाची असून ती दुःख, उद्वेग देणारी व राजाचा नाश करणारी होय. चंद्राची दशा 15 वर्षाची असते. ऐश्वर, सुख, अन्न यांची रेलचल करते. मंगळाची दशा 8 वर्षापर्यंत असते व त्या काळात दुःख, राज्यनाश अशी फळे मिळतात. बुधाची दशा 17 वर्षाची असून सुंदर स्त्रीप्राप्ती, अधिकार लाभ, धनलाभ करून देते. शनीच्या दशेचा काळ 10 वर्षाचा असून राज्यनाश व आप्तनातलगांचा वियोग ही तिची फळे. गुरुची दशा 19 वर्ष असून राज्यप्राप्ती, सुख, समृद्धी, धार्मिक कृत्ये घडणे अशी तिची फळे. राहूची दशा 12 वर्षाची असून त्या दशेत राज्यनाश होतो, व्याधी जडतात, दुःख येतात. शुक्राच्या 21 वर्षाच्या दशा काळात वाहनांची प्राप्ती, राज्यप्राप्ती, स्त्रियांची प्राप्ती होते. आता ग्रहांचे स्वामित्व असे आहे. मेषेचा वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, ऋषभ तुळेचा शुक्र, मिथुन कन्याचा बुध, धनु व मीनेचा गुरु, मकर व कुंभ या राशीचा शनी, कर्केचा चंद्र, सिंहाचा सूर्य. यानंतर श्रीहरीने पुढे शकून अपशकून शिका, त्यावरून शुभाशुभ कसे जाणावे ते वर्णन केले. भाग 33. ग्रहांची शुभाशुभ फळं. श्रीहरी चंद्र लग्नापासून 7वा 3रा तसाच 11वा जर असला तरी तो शुभ असतो. तसाच 5वा 9वा शुक्ल, द्वितीयेचा चंद्र मंगलदायक असतो. सतत फिरत राहणाऱ्या चंद्राच्या अश्विनीपासून ते रेवतीपर्यंत 12 अवस्था असतात. त्या अवस्था व त्यांची फळे क्रमाने प्रवास, दृष्ट, मृत, जय, हास्य, नत, प्रमोद, विषाद, भोग, ज्वर, कंप, सुख त्यांची फळे सुद्धा नावाप्रमाणे मिळतात. चंद्र जर जन्म लग्न स्थानात असला तर संतोषदायक, दुसरा असेल तर सौख्यदायक, नाश सौख्यनाश, तिसरा मानप्राप्ती देणारा, चौथा कलहकारक, 5वा स्त्रियांची प्राप्ती करून देणारा, 6वा धनधान्य देणारा, 7वा सन्मान देतो, 8वा मरण यातना देतो, 9वा संपत्ती देतो, 10वा कार्यात यश देतो, 11वा विजयी करतो, तर 12वा चंद्रमृत्यू देतो. प्रवासाला निघतेवेळी पूर्वेकडे जाताना कृतिकेपासून 7 नक्षत्रे, दक्षिणेकडे जाताना मघापासून 7 नक्षत्रे, पश्चिमेकडे जाताना
अनुराधापासून 7 नक्षत्र, त्याप्रमाणे उत्तरेकडे जाताना धनिष्ठाकडून 7 नक्षत्र अशी शुभ असतात. नवीन वस्त्रालंकार धारण करण्याच्या वेळी अश्विनी, रेवती, चित्रा, घनिष्ठा ही नक्षत्र चांगली. कन्यादान करतेवेळी मृग, अश्विनी, चित्रा, पुष्य, मूळ, हस्त ही नक्षत्र चांगली. तसेच ते प्रवास, प्रतिष्ठापना याकरताही शुभ. जन्मस्थानी दुसऱ्या स्थानी असलेली शुक्र, चंद्र यांची युती, तिसऱ्या स्थानी चंद्र, बुध, गुरु, शुक्र यांचे शुभ असते. चौथ्या स्थानातील मंगळ, शनी, चंद्र, रवी हे उत्तम फळ. पाचव्या स्थानात शुक्र, गुरु, चंद्र, केतू. सहाव्या स्थानात शनी, रवी, मंगळ शुभ. गुरु आणि चंद्र 7वा उत्तम, बुध, शुक्र 8वा उत्तम, तर 9वा गुरु श्रेष्ठ असतो. 10वा रवी, शनी, चंद्र. 11व्या स्थानाचे सर्वच ग्रह मंगलकारक असतात. 12वा बुध, शुक्र सुखदायक असतो. राशी सिंहापासून 6वी मकर, कन्येपासून मेष, तूळ राशीपासून मीन, कुंभेपासून कर्क, धनुपासून ऋषभ, मिथुनेपासून वृश्चिक असते. हा प्रीती षडाष्टक नावाचा योग तो शुभ असतो. भाग 34. 12 राशी, ग्रह, स्वभाव, वारानुसार योग्य कार्य. सूर्य उदय होते वेळी ज्या राशीत सूर्य असतो ती राशी पूर्व क्षितिजावर असते. नंतर क्रमाक्रमाने दिवसा 6, रात्री 6 अशा शुभ राशी उदय पावतात. मेष राशी क्षितिजावर असताना जन्मणारी मुलगी वांजसते. वृषभ लग्नाची मुलगी कामिनी, मिथुन लग्नाची सौभाग्यशालिनी, कर्क लग्नाची वेश्या, सिंह लग्नाची अल्पपुत्रवती, कन्या लग्नाची रूपवंती, तुळ लग्नाची स्वरूप सुंदर ऐश्वर्यवती, वृश्चिक लग्नाची कर्कशा होते. धनु लग्नाची सौभाग्यवती, तर मंगळ लग्न राशीतील नीच लोकासी शय्यासोबत करणारी असते. कुंभ लग्नी जन्मलेली अल्पपुत्रवती, मीन लग्न असणारी स्त्री विरक्त असते. मेष, कर्क, तूळ, मकर या चर राशी आहेत. या राशीत चर कामे करावी. वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर राशी, म्हणून या राशीत स्थिर कायमस्वरूपी कामे करावी. मिथुन, कन्या, धनु, मीन या द्विस्वभाव राशी असल्यामुळे या राशीत मिश्र कामे करावी. 1, 6, 11 या तिथींना नंदा नाव, 2, 7, 12 भद्रा नाव, 3, 8, 13 जया नाव, 4, 9, 14 रिक्त नाव. या सर्व तिथी शुभ कार्यासाठी नसाव्यात. बुधचर स्वभावाचा गुरु, क्षिप्र, शुक्र, मृदू, रवी ध्रुव स्वभावी, शनी क्रूर, मंगल संतापी, चंद्र सौम्य होय. आता यानुसार वारांनुसार करावयाच्या गोष्टी अशा आहेत की बुधवारी, गुरुवारी प्रवास करावा. शुक्रवारी, रविवारी गृहप्रवेश करावा. शनिवारी, मंगळवारी युद्ध कोर्टातील कर्जे दावे यांचे कार्य करावे. सोमवारी राज्याभिषेक, यज्ञ, याग, वास्तू उभारणे. मंगळवारी सेनापती पदाचा स्वीकार, युद्धशस्त्राचा सराव ही कार्य करावी. सल्ला मसलत करावी. प्रवास करावा. गुरुवारी धार्मिक कार्य, वस्त्र अलंकार धारण, अभ्यासाला आरंभ करावा. शुक्रवारी कन्यादान, गजावरून फेरपटका, स्त्री सौख्य अशा गोष्टी कराव्या. शनिवारी घर बांधणीची सुरुवात, गृह प्रवेश वगैरे कामे करणे शुभ. भाग 35. सामुदायिक शास्त्र, अंगलक्षण, होराशास्त्र. श्रीहरी रुद्राला पुढे सांगता, आता मी तुला स्त्री पुरुषाच्या अंगलक्षणाचे वर्णन सांगतोय. हाताच्या व पायाच्या तळव्यांना घाम न येणे, ते कमळाच्या गाभाऱ्यासारखे गुलाबी कोमल असणे, बोटांमध्ये फटी नसणे, नखे तांबूस असणे, पोटऱ्या भरदार असणे, मांसल असणे सर्वश्रेष्ठ अशी राजचिन्हे होय. दरिद्री व्यक्तीचे हातपाय पिवळट असून तळवे खरखरीत असतात. नखे निस्तेज, वाकडी तिकडी, बोटात फटी असून पाय फाताळे असतात. राजे थोर लोकांच्या शरीरावर अल्पकेस असतात. मांड्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे असून केसांच्या प्रत्येक मुळातून एक एक केस उगवलेला असतो. जर प्रत्येक मुळातून दुहेरी केस उगवले असते तशी व्यक्ती विद्वान असते. तिहेरी केस असतील तर ते दारिद्र्याचं लक्षण होय. ज्यांचे लिंग लहान ते श्रीमंत परंतु पुत्रिक असतो. मोठ्या असेल तर दरिद्री असतो. एक वृषण असणारा दरिद्री चंचल स्वभावी, समान वृषणांचा माणूस राजा असतो, तर लांब असलेले अल्प आयुष्मान असतो तो दरिद्र होतो. खडबडीत गुडघेवाला रोगी असतो. पोटाचे 2 भाग उभे व समान असणारा भोगी असतो. सापाप्रमाणे पोट असणारा अतिदरिद्री असतो. आता शरीरावरच्या रेषांवरून आयुर्मान कसे निश्चित होते ते पहा. ज्यांच्या कपाळावर 3 आडव्या रेषा पडतात तो पुत्रवान असून 60 वर्ष जगतो. 2 आड्या असणारा 40 वर्ष, एकच आडी असणारा 20 वर्ष. परंतु ती आडी जर दोन्ही कानापर्यंत पोहोचणारी असली तर मात्र असा माणूस 100 वर्ष जगतो. कानापर्यंत पोहोचणाऱ्या अशाच 2 आड्या 70 वर्ष, 3 आड्या असणारा 60 वर्ष.
जर का कपाळावर एकही आडी नसली तर त्याला 20 वर्षपर्यंत एवढे आयुष्य असते. आड्या जर तुटक तुटक असल्या तर तो अकाली मरेल. कपाळावर त्रिशूळ अथवा परशुप्रमाणे चिन्ह असले तर तो 100 वर्ष सुखाने जगतो. हातावरची ऐश्वर्यरेषा जर तर्जनीमधल्या बोटा एवढी लांब असली तर तो 100 वर्ष जगतो. ही रेषा करंगळीच्या मुळातून निघून मधल्या बोटाच्या मुळापर्यंत असते, मात्र ती अखंड असली पाहिजे. भाग 36. स्त्रियांची अंगलक्षणे. जिचे केस कुरळे, चेहरा गोल, बेंबी दक्षिणेस वळलेली असते ती स्त्री वंशवृद्धी करते. सोन्याप्रमाणे तेजस्वी गुलाबी तळवे हाताची असणारी स्त्री पतिव्रता दळात एखादीच असते. आखूड तुटके केस असणारी वटारलेल्या डोळ्यांची स्त्री लवकर विधवा होऊन दुःख भोगते. पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा, तांबूस कांती, विशाल डोळे, गुलाबी होठ असतील तर ती स्त्री दीर्घायू सुखी असते. हातावर जर पुष्कळशा रेषांची गुंतागुंत असेल तर कष्टाचे जीवन असते. अत्यंत कमी असल्या तरी गरिबी असते. जर का हातावरच्या लाल रेषा असल्या तर सुखी होईल, पण जर त्या रेषा काळ्या असल्या तर मोलमजुरी करण्यात आयुष्य जाईल. सर्वोत्कृष्ट स्त्री तीच समजावी की ती पतीला त्यांच्या व्यवसायात योग्य सल्ला देते. इतर वेळी मित्रासारखी वागते. पत्नी म्हणून भरभरून प्रेम करते. खायला देताना आईसारखी मायेने वाटते. रात्री वेश्याप्रमाणे अखंड शरीर सुख देते. जिच्या तर अंकुश, कुंडल, चक्र ही चिन्हे असतात तिचा विवाह राजाबरोबर होतो. तिला पुष्कळशे पुत्र होता. पाठीवर केस असणारी जाड ओठांची स्त्री पतीसाठी घातक असते. हातावर प्राकार तोरण असलेली स्त्री सामान्य घरात जन्मली असली तरी ती राणी बनते. जिची बेंबी वर उचललेली गोल असून भोवती काळे केस असतील तर ती उत्तम कुळातील असली तरी गरिबीचे जीवन जगेल. जिच्या पायाचे अंगठे चौथे बोट जमिनीचा लागत नसते ती विधवाची स्वैराचारी बनते. पाय आपटीत चालणारी स्त्री ही तशीच असते. भाग्यवंती स्त्रीचे डोळे आकर्षण असतात. दात पांढरे शुभ्र, त्वचा मृद असते. नखी गुलाबी रंगाचे असून हातावर मासा, अंकुश, कमळ, चक्र, नांगर ही चिन्हे. तिला घाम फार कमी असतो. दळपाय मऊ असतात. मांड्यात तिच्या सोंडेसारख्या बिनकेसांच्या असतात. पिंपळाच्या पानासारखा बेंबी दक्षिणेकडे झुकलेली, स्तन घाटदार मोठे असतात. भाग 37. स्त्री पुरुषांची शुभाशुभ लक्षणे. श्रीहरी कथन करू लागले. पुढे म्हणाले, आता स्त्री पुरुषांची शुभाशुभ लक्षणे सांगतो. त्यांच्यावरून भूतभविष्य ठरते. ज्यांची पावले चालताना वाकडी तिकडी पडतात तो निर्वंशी होतो. शंकूच्या आकाराची पावले असणारा ब्रह्मघातकी अगम्य स्त्रीबरोबर शरीर संबंध. राजाच्या मांड्या हत्तीच्या सोंडेसारख्या नितळ असतात. या उलट कोल्याप्रमाणे मांड्या असणारा दरिद्री असतो. ज्यांच्या भांड्या पिळदार प्रमाणबद्ध असतात तो स्त्रियांचा आवडता. मोठ्या गुगवीत मांड्यांचा माणूस दीर्घायुष्य राजा बनतो. सिंहासारखे गुगवीत कंबर सिंहाप्रमाणे असली तर तो राजा बनतो, पण वांद्रासारख्या कमरेचा माणूस दरिद्री बनतो. धनवान माणसाचे पोट माशाप्रमाणे बेंबी डावीकडे वळले असेल तर बलवान, उजवीकडे असेल तर बुद्धिमान, मधोमध असेल तर शूळरोगी. शतायुषी व्यक्तीच्या पोटावर वळी पडते. ऐश्वर्य संपन्न व्यक्तीच्या पोटावर 2 वळ्या, राजांच्या पोटावर 3 वळ्या. त्या सरळ असतील तर तो सुखी, नागमोडी असतील तर बाहेर खेळले. राजाची छाती लांब रुंद भरदार असते. नीच लोकांची छाती केसाळ व्यस्त प्रमाणात असते. मान रेड्यासारखी धाडशी असतो. हरिणासारखा मानेचा राजा असतो तर लांबट मानेचा खादाड असतो. राजाचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात. आकुड हात असणारा दरिद्री असतो. हातांचा आकार हत्तीच्या सोंडेसारखा असणे शिवलक्षण होय. हातीची बोटे सरळ असावी. लहान मोठी असणारा हाताची बोटं सरळ असावी. लहान बोटे असणारा बुद्धिमान, चपट्या बोटांचा सेवक, मोठमोठे बोटे असणारा दरिद्री, लांबलचक बोटे असणारा नम्र. माकडासारख्या पंजांचा दरिद्री तर वाघाप्रमाणे पंज असणारा शूर. हाताचे तळवे लालसर गुलाबी असणारा राजा, पिवळसर असणारा बाहेरख्याली, खरभरीत कोरडे असणारा दरिद्री. नखांचा रंग जर तुसासारखा असेल तर षंड, वाकड्या नखांचा गरीब, फिकट नखांचा माणूस परनिंदक असतो. तांबूस नखे राजाची असतात. अंगठ्याच्या पेरावर जर जवासारखी चिन्ह असेल तर तो राजा होईल. मुळाशी असेल तर चिन्हात पुत्रवान होईल. मनुष्य गुलाम निर्धान बनतो. डावीकडे असेल तर पुत्रवान, खाली झुके असेल तर दरिद्री. 2 सारख्या रशनाचा राजा, लांबट रशनाचा शतायुषी होतो. हातावर 2 मत्स्य चिन्हे असणारा यज्ञकर्ता उदार असतो. राजाच्या हातावर पुष्कळ शिवचिन्हे असतात. त्यात गदा, अंकुश, ध्वज,
कमळ, दोरी म्हणजे कासरा, स्वस्तिक, चक्र, कट्यार, धनुष्य, भाला, त्रिकोण अशी चिन्ह असतात. लालबंद होठ असणे हे शुभलक्षण होय. तसेच रेषेत व परस्परांना लगटलेले असतील तर ती सुद्धा शुभचिन्ह असते. राजाचा चेहरा गोल, प्रसन्न, तेजस्वी असतो. लांबट चेहऱ्याचा दरिद्री पापी माणूस कावऱ्या चेहऱ्याचा, लांबट चौकोनी चेहऱ्याचा असतो. ज्याचे नाक पोपटाच्या चोचीसारखे असते तो सुखी असतो. बसक्या फत्ताड्या नाकाच्या बाहेर काय असतात. चोरी करण्यास कचरत नसतो. आता डोळ्यांविषयी आपण बघूया. कमळाच्या पाकळीसारखे डोळे असलेला माणूस सुखी असतो. मांजरासारख्या नेत्रांचा पापी माणूस, पापी पिंगट डोळ्यांचा माणूस दुष्ट. खेकड्याच्या आकाराचे डोळे असते तर क्रूर. त्याप्रमाणे हिरव्या डोळ्यांचा माणूस पापी. नेत्र वाकडे बारीक असते तरचा माणूस सेनापती होतो म्हणजे पुढारी. गंभीर डोळ्यांचा राजा स्थूल नेत्रीमंत्री असतो. निळ्या सावळ्या रंगाचे डोळे असले तर तो भाग्यवान असतो. काळे डाग असणाऱ्या डोळ्यांचा माणूस परघातकी होतो. भोया असमान असणाऱ्या दरिद्री समान लांब दाट कमालदार भोया असलेला वैभव संपन्न. भोया तुटक असतील तर निर्धन, वाकड्या असल्या तर स्त्री लोलोप असतो. मस्तकाचा आकार शंखाप्रमाणे असणारा दरिद्री तर अर्ध्य चंद्रकार असणारा धनवंत असतो. अश्रुधारा न वाहता मुसमुस रडणे हे चांगले असते. तसेच केविलवाणे अश्रुढाळीत रडणे हेही उत्तम. स्मित असते नेहमीच श्रेष्ठ. डोळे मिटून असतो तो पापी, वारंवार हसत असणारा दुर्जन, खो खो करीत असणारा गर्विष्ठ असे समजावे. कपाळावरील आड्यांवरून शुभ अशुभ ऐरवाण कसे ओळखावे ते ऐका. जर कपाळावर 3 आड्या आडव्या असतील तर तो शतायुषी होतो. 4 आड्या पडल्या तर तो 95 वर्ष जगेल. आड्या अजिबात नसल्या तर त्याला 90 वर्षाचे आयुष्य. आड्या तुटक असतील तर तो लंपट असेल. भुवयांपासून केसांपर्यंत आड्या असणारा माणूस 80 वर्षापर्यंत जगतो. 5-6 हजार अगर 7 आड्या असतील तर 50 वर्षापर्यंत, 7पेक्षा कमी असल्या तर 40पर्यंत. एका केसामुळातून एक केस गोल असला तर तो कुरळा आणि काळावर तसाच मऊ टोकणा दाट असला तर अशा केसांचा माणूस राज्यभोगी होतो. या उलट प्रकारचे केस असतील तर दरिद्री होतो. वृक्ष कातडी असणे, शिरा दिसणे, ओबडधोबड अवयव असणे ही लक्षणे अशुभ आहेत. मेंबी आवाज स्वभाव गंभीर असावा. कपाळ, चेहरा, छाती 3 अवयव उठावदार असावेत. विस्तृत असावे. काखा, नाक, मान उंच असावी ही राजलक्षणे. जांघा, गळा, पाठ ही 4 लहान असावी. तळहात, होठ, नख, टाळू 4 लाल असावे. डोळे, पायांचे तळवे, जीभ, दोन्ही होठ पातळ व सूक्ष्म असावे. दात, बोटे, सांधे, नखे, त्वचा या 5 गोष्टी, दोन्ही मध्यभाग, वायू, नेत्र, नाक दीर्घ असणे ही सर्व शुभलक्षणे. स्त्रियांची शुभाशुभ लक्षणे सुद्धा ऐको. राणीचे दोन्ही पावले कोमल सारख्या आकाराचे असतात. नखे तांबूस गुलाबी असून बोटे गुबगुबी टटोकदार असतात. अशा स्त्रीशी विवाह करणारा माणूस राजा होतो. घाटदार पोटऱ्या असणे, पावले समान असून तळव्यांना घाम न सुटणे, ते मृदू असणे, त्यावर कमळ, अंकुश, मास, ध्वज, व्रज, नांगर अशी चिन्ह असतील तर ती स्त्री राणी होते. हत्तीच्या सोंडेसारख्या नितळ मांड्या असणे, गुडघे व सांधे प्रमाणबद्ध असणे ती शुभ लक्षणे. मेंबी खोल मोठी असेल, पोटावर 3 कळ्या वळ्या पडत असतील तर ते उत्तम. लव नसलेले पुष्ट मासल एकमेकांना चिकटलेले गोलाकार थन शुभ. मानशंकासारखी असावी. होठ गुलाबी, चेहरा वाटोळा, मोगऱ्यासारखे शुभ्रदात, आवाज कोकिळेसारखा या गोष्टी शुभ सूचक होय. त्याप्रमाणे सरळ नाक, पातळ नाकपुड्या, कमल नेत्र, कमालदार 15 भोया ही सुद्धा शुभ लक्षणे. तळहातावरील रेषांवरून आयुर्मान निश्चित करताना जी लक्षणे पुरुषांच्या बाबतीत सांगितली तीच स्त्रियांच्या बाबतीत ग्राह्य ठरावीत. 38 शाळीग्राम पवित्र क्षत्र संवत्सर. शाळीग्रामाची पूजा ही शुभ फळे देणारी असते. शाळीग्राम सामान्यपणे 1 पासून 12पर्यंत चक्रे असतात. त्यांची नावं सुद्धा वेगवेगळी असून पूजांची फळेही विविध आहेत. 12पेक्षा अधिक चक्रे असणाऱ्या सर्व शाळीग्रामांना अनंत असे एक नाव आहे. द्वारका, नैमिषारण्य, पुष्कर, गया, वाराणसी म्हणजे काशी, प्रयाग, कुरुक्षेत्र, वराह क्षेत्र, गंगा, नर्मदा, चंद्रभागा, सरस्वती, पुरुषोत्तम क्षेत्र, उज्जैन ही सर्व क्षेत्र व नद्या पापनाश करतात, मोक्ष करतात.
मोक्ष देतात. संवत्सराची संख्या 860 असून ही जपमाळेतील मण्यासारखी वारंवार फिरून येत असतात. त्यांची नावे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. त्यांची फळंसुद्धा त्यांच्या नावाप्रमाणे शुभ किंवा अशुभ आहेत. भाग 39. स्वरोदय शास्त्र अर्थात पवन विजय. स्वर अर्थात प्राण यांच्या शरीरातील गतीवरून शुभ अशुभ कळते. शरीरात अनेक सूक्ष्म नाड्या आहेत. त्या बिंबीच्या खाली जे मूळाधार चक्राचे स्थान आहे तेथून निघून शरीरभर पसरलेले आहे. त्यांची संख्या 72,000 एवढी. त्यात वामा, दक्षिणा, मध्यमा अशा 3 नाड्या. त्यांना इडा, पिंगळा, सुषमा असेही म्हणतात. त्या अनुक्रमे सोमात्मक, सूर्यात्मक, अग्नितत्वात्मक आहे. इडा नाडी अमृतवर्षिणी आहे. ती सर्वांना तृप्त करते. पिंगळा शोषण करते. जेव्हा प्राण या दोन्ही नाड्यांमधून एकाच वेळी वाहतो तेव्हा कार्यनाश होत असतो. प्राण व श्वसन क्रिया दोन्ही बरोबरीने चालतात. प्रवास नगर प्रवेश येण्यासाठी श्वास उजवीकडून वाहत असावा. श्वास डावीकडून चालत असला तर तेव्हा सौम्य अर्थात शांती कर्म करावी. याचा अर्थ असा की उग्र स्वरूपाची कामे उग्र स्वरूपाची कामे सूर्यनाडी अर्थात पिंगला चालत असताना करावी. सौम्य कामे इडा चालत असते तेव्हा करावी. अर्थात श्वास डावीकडून चालत असतो तेव्हा. जेवण खाण, संभोग, युद्ध, वादविवाद, सर्व तऱ्हेची जारण मारण करणे, जाणूटोना कर्म यासाठी पिंगळा नाडीतून प्राण चालत असणे हे उत्तम. मंगल कार्य, तीर्थयात्रा, औषधोपचार, शांतिक कर्म, समोपचार, धार्मिक कृत्य याकरिता इडा नाडीतून प्रवास. व्यापार, उद्भिम, गमन कार्ययोजना गोष्टी वामा अर्थात चंद्रनाडी जेव्हा चालत असते तेव्हा कराव्या. जेव्हा कोणत्याही कार्याविषयी प्रश्न उभा राहील तेव्हा जर मध्यमा सुषमा नाडी चालू असली तर ते कार्य सिद्धीत जाणार नाही असे ओळखावे. परंतु जर इडा किंवा पिंगळा यातील कोणतीही एक चालत असली तर निशंक संशयपणे कामात यश मिळेल. जीवन प्राणावर अवलंबून आहे. प्राणाची जशी गती असेल त्याचप्रमाणे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्वांचे प्राधान्य असते. हा भाग येथे संपवूया. पुढील भाग बघूया. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापुरं श्रोतव्यं सर्वदैवैः. हरि ओम तत्सत्. हरि तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.